जागरूक रहा। शिवसेनेच्या मंत्र्यांची उद्या बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। सुनील तटकरेंनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं। आमदार महेंद्र दळवींचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान। महाराष्ट्रामध्ये आज 59 नवे कोरोनाबाधित रुग्ण। राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 494 वर। अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जून पर्यंत दुपारी 2 पर्यंत वाढवली। शालेय शिक्षण विभागाची माहिती। खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। देवनार भ्रष्टाचारासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। 1 इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचं वक्तव्य। चांगलं बियाणं आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा दिला सल्ला। सोयाबीन पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार। धाराशिवमध्ये बनणार पहिला पायलट प्रोजेक्ट। पायलट प्रोजेक्टसाठी धाराशिवच्या उपळा या गावाची निवड। पुण्यातल्या रामटेकडी परिसरात टोळक्यानं केली दगडफेक। दगडफेकीमध्ये 2 महिला जखमी। पोलिसांकडून एकाला अटक। नागपूर शहरात घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक। आरोपींकडनं सोने चांदीचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत। आणि पनवेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश। दोघांना अटक तर 5 महिलांची सुटका। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय